उसाच्या FRP मध्ये मोडतोड करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे का, असा सवाल आता राजू शेट्टी यांनी उपस्थित केला। रीट याचिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पत्र पाठवून संताप व्यक्त केला होता। यावर आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। माझ्यासोबत शेतकरी नेते राजू शेट्टी आहेत। सर, खरं तर 2022 पासून तुमचं ऊस प्रकरणामध्ये जे शेतकऱ्यांना पैसे 3 टप्प्यामध्ये देण्यात येत आहेत, या संदर्भात याचिका जी आहे ती प्रलंबित आहे। आज यावरती सुनावणी आहे। मागच्या आठवड्यात देखील 2 सुनावण्या पार पडल्या, पण मात्र अद्यापही कोणताही निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला नाहीये। काय अपेक्षित आहे? आजच्या सुनावणीत काय होऊ शकतं? खरं तर न्यायालय या विषयाकडे गांभीर्याने बघत नाही। आजही मी तुम्हाला सांगतो, या क्षणी महाराष्ट्रामध्ये 10,000 कोटी रुपयाची FRP थकीत आहे, पण कुणाला काही पडलेलं नाही आहे। आणि म्हणून 2022 साली जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळी साखर कारखानदारांच्या दबावाला बळी पडून महाराष्ट्र शासनानं एक शासन निर्णय केला, आणि तो म्हणजे शेतकऱ्याच्या ऊसाचं जी FRP आहे ते टप्प्याटप्प्यामध्ये 3-4 तुकड्यामध्ये द्यायची। खरं तर हा जो शासन निर्णय आहे तो ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966चा भंग करणारा आहे। न्यायालयामध्ये 2 वेळा सुनावण्या झाल्या आणि ह्या आठवड्यात आज पुन्हा 3री सुनावणी आहे। आता बघू आज न्यायालय काय निर्णय घेतं, परंतु सामान्य माणसाने न्याय मागायचा कुठं? मी एकदा ठरवलं होतं, काय कोर्टाचा अवमान झाला, काय झाला, व्हायचं होऊन दे, पण एकदा म्हटलं मी माझा आवाज उठवणारच, नाहीतर आणि जर का आता परत काय दिरंगाई व्हायला लागली तर मी उच्च न्यायालयाला पुन्हा पत्र लिहिणार आणि हायकोर्टाच्या दारातच उपोषणाला बसणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।